कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वहिनी, सगळ्यात आधी या दादाला मी कॉम्प्लिकेट करणार बर का? धनु दीदी, कॉम्प्लिमेंट असतं ते। तेच ते दादा, यू ना लुकिंग एकदम हजबंड। हजबंड हजबंड म्हणजे नवरा, हँडसम असतं ते, हँडसम। तेच ते दादा, पण तू खरंच हँडसम दिसतस। नाही, पण आज ना दादापेक्षा जास्त वहिनीच सुंदर दिसते। थँक यू। ह्या पार्ट्या असतातच अशासाठी, माणसांचं खरं रूप दाखवायला। काही बोललास का तू? Hey baby, let's have one selfie together. वहिनी, मी पण। हो चालेल, चला आपण फोटोज काढूया। काय जावई बापू, बघितलं का? ऐक नाही, आमची पोरगी पार्टीची शान। शेवटी पोरगी कोणाची आहे म्हणा? ही आहे खरी आमची लेक, हे आहे तिचं खरं जगणं। तुमची बायको ती वेगळी, हे आहे तिचं खरं रूप। आम्हाला बाप असून जे जमलं नाही ते तुम्ही करून दाखवलं। एवढी डॉक्टर झालेली पोरगी आमची, एका शब्दाची तक्रार न करता तुमच्या बरोबर तिने संसार उभा करून दाखवला। आम्हाला लय अभिमान वाटतो तुमचा। आता हे बघून तुम्ही थोडे बावरले असाल, जास्त लोड घेऊ नका। हे पार्टी पुरते, उद्या परत ती तुमच्या बरोबर संसाराच्या गाड्याला जुंपून घेते की नाही बघा। आणि मी काय म्हणतो, तिनं तुमच्यामुळे हे सगळं जुळवून घेतलं, तसं तुम्ही तिच्यामुळं हे सगळं जुळवून घ्या पार्टीचं। तिच्यासाठी एक दिवस करून बघा, मस्त ज्यूस प्या, काय ते स्टार्टर खा, आखी पार्टी तुमच्यासाठी ठेवलेली आहे। मजा करा, मजा करा। आमदार साहेब आलेत। आमदार साहेबाचा विजय असो। या आमदार साहेब, वेळ काढून आलात, लय बरं वाटलं। आता तुम्ही बोलवलं ना, आम्ही येणार नाही असं शक्य होईल का जालिंदरराव? जालिंदरराव, लय मोठी पार्टी ठेवली जावायसाठी, याचा अर्थ आम्ही काय समजायचं? घर जावई करून घेताय काय त्याला? तुम्हाला काय वाटतं, ही पार्टी आम्ही का ठेवली असं? आता तुमच्या डोक्यात काय चालू आहे याचा कधी ठाव ठिकाणा लागू दिलाय का तुम्ही जालिंदरराव? त्याचं कसं आहे, आम्ही कधीच कुठलेच हिशेब बाकी ठेवत नाही बुवा। हे कसे ठेवू मग? आता सूर्याची मजा तुम्ही बघाच। या पार्टी एन्जॉय करा, या या। ओ दाजी, अहो पार्टी तिकडं, तुम्ही इकडं, काय करताय? आजची सत्कार मूर्ती आहे बरं का तुम्ही। चला बरं तिकडं, चला चला। नाही नको। असं काय करताय? अहो ते विश्वास शेठ कवापासून आमच्या मागं लागल्यात। जोपर्यंत सूर्यकांतराव आम्हाला माफ करत नाही ना, तोवर आम्ही एक गोट प्याणार नाही। आता काय करायचं? पार्टी तुमची आहे आणि तुम्हीच असा खोळंबा केला तर कसं चालायचं? चला अहो चला। ठीक आहे, माझ्यासाठी नाही, निदान डॅडींसाठी तरी चाल। चला चला, घ्या असं या। सूर्यकांतराव, झालं गेलं गंगेला मिळालं, एवढं मनाला लावून घेऊ नका। मी मागापासून पाहतोय तुम्ही खुश नाही। अहो माफ करा मला, चुकून चुकलंय। अहो कधीच विसरून गेलोय मी ते। ओ विश्वासराव, अहो तुमच्या नावात विश्वास आहे, विश्वास ठेवा की जरा। आमचे दाजी कधीच खोटं बोलत नाही। हा नाही नाही,
चेहऱ्याने तर तुम्ही नाराज दिसताय. माझा चेहराच असा आहे. आता काय करू म्हणजे तुम्हाला खरं वाटेल? तसं असेल तर हे घ्या बरं, म्हणजे आम्हाला खरं वाटेल तुम्ही आमच्यावर रागावलं नाही. अहो मी नाही पित दारू, तुम्ही प्या. म्हणजे तुम्ही आमच्यावर रागवलाय. पार्टी तुमची, तुमच्यासाठीच आयोजित केली आणि तुम्ही घेणार नाही म्हणताय, असं कसं होईल? दाजी, यांचं म्हणणं पण बरोबर आहे बरं का. म्हणजे काय आम्हाला मिळत नाही असं तुम्हाला वाटलं का? फुकटे वाटलो का? दारोडे वाटलो? काय बोलताय तुम्ही शत्रुराव? काय बोलते ती? मी असं कुठं काय बोललं का तेव्हा? आम्ही कधीतरी घेतो, ती बी अशी पार्टीत, आणि ती ब्रँडेड. मग तुम्ही प्या की, मी कुठं नाही म्हणलंय तुम्हाला. तुम्ही नाही बोलत हाच प्रॉब्लेम आहे. एवढा आम्ही मैत्रीत हात पुढं करतोय तरी तुम्ही नाही म्हणताय. पाहुण्याचा अपमान करायला बोलवलंय का इथं? कुठे गेले जालिंदरराव? पार्टीत बोलून काय आमचा अपमान लावलाय का? आहे मी इथंच आहे. काय झालं विश्वासराव? तुमच्या जावयांनाच विचारा. आम्ही एवढं प्रेमाने ड्रिंक देतोय तर ते आमचा तोंडावर अपमान करतात. जावे बापू, अहो त्यांना मनापासून सॉरी म्हणायचंय हो. अहो डॅडी, ते सॉरी बोलले, झालं संपलं की सगळं. मी बोललो त्यांच्याशी, ते म्हणतात दारू प्या म्हणून. डॅडी तुम्हाला माहिती ना, दारूच्या ग्लासला हात पण लावत नाही मी. बघितलं जालिंदरराव, परत तुमचे जावई आम्हाला दारुडे म्हणतात. तुम्ही 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 जरा शांत वाटा का? आता कोणतरी माघार घेतली पाहिजे की नाही? आता तुम्ही म्हणताय तसं त्यांनी घेतली पाहिजे होती. पण कसे, ज्या माणसाला सुपारीच्या खांडाचं बी व्यसन नाही, तो माणूस डायरेक्ट दारू घेईल असं होत नसतं हो. बरं, तुमचा मान ठेवण्यासाठी ज्यूस घेतली. जावई बापू, तुम्हाला ज्यूस चालेल ना? हा, ए छत्री, ज्यूस घेऊन ये. आता विश्वासराव तुम्ही आणि जावई बापू तुम्ही, तुमची दोस्ती होऊन जाऊ द्या. घ्या चीज. शाबास. आलो फुकट पैसे गेले का नाही? चला का काय? इकडे 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 इकडे. सूर्यकांतराव, हे बघा ती दारुड, याला म्हणतात बेवड. हे इतकं दारू पित असणारे रोजच्या रोज की त्यांनी दारूसाठी घरदार इकला असणार आहे. गटारीत पडणारी ही लोक. बस आता एक शब्द बोलला ना ते याद राखा. तो बाप आहे माझा. जावई बापू, सावरा स्वतःला. ए छत्री, शंकररावांना आत घेऊन जा. हो, आणि विश्वासराव तुम्ही इकडे या. हे मॅटर जरा इकडे सांगतो तुम्हाला. इकडे तात्या काय चाललंय? उठा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.